ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली त्यांची मस्ती उतरवतो असं अजित पवारांनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत सांगितलंय। मी कुणालाही सोडणार नाही, मग तो कुठल्याही मंत्र्याचा असो किंवा संत्र्याचा असो। शासकीय गोदामातून धानाची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजितदादांनी भर सभागृहात दम भरलाय। गडचिरोलीमध्ये काही राईस मिलच्या माध्यमातून तांदळाच्या व्यवहारात अनियमितता आणि काळा बाजार होत असल्याची लक्षवेधी सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी मांडलेली होती। हे अधिकारी कोण, किती वर्ष, काय ते सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत, अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो। तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल। मी 8 दिवसात केल्यानंतर बोलवतो ना, त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्माननीय सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो, सन्माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनाही बोलवतो, माझ्या विभागाचे पण सचिव आणि हे बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष महोदय मी सोडणार नाही। ते कुठल्या पक्षाचा असो, गटाचा असो, तटाचा असो, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी त्याच्यावर कारवाई करीन आणि असा मेसेज देईल की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती दुरुस्त करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल। हा शब्द मी सभागृहात आमदार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।